तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपात प्रवेश केलाय। प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। प्रवेशासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटली असं सुळे म्हणतात। माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। ड्रग्स वाले आहेत, माफिया आहेत, बुकी आहेत, यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत। जो अधिक ड्रग्स विकणारा असेल, ड्रग्स पोहोचवणारा असेल, ड्रगलर असेल, माफिया असेल, गुंड असेल, सर्वात मोठा गुंड आहे, त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन 3 प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने। त्याच्यात घालतात, बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात। आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे? आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, अगदी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलेलं आहे। तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई झाली होती त्यातलेच आरोपी जे आहेत त्यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे अशा बातम्या वाचनात आलेल्या आहेत आणि त्यानुसार ड्रग्ज व्यवसायाला राजाश्रय दिला जातोय का असं म्हणत प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे। मात्र हा अधिकार बजावत असताना समाजाला त्याचं काही त्रास होऊ नये आणि जी ड्रग्ज प्रकरणातले जी काही आरोपी आहेत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करणारं हे पत्र सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे। आता प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तराची। त्यांच्याकडून सोशल मीडियावर याबाबत काही रिप्लाय येतो की माध्यमांशी संवाद साधून मुख्यमंत्री याबाबत काही उत्तर देतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र काल तुळजापूरमध्ये हा प्रवेश झाल्यानंतर 24 तास उलटायच्या आतच खासदार सुप्रिया सुळे यांनी हे पत्र लिहिल्यामुळं राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडालेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी संदीप।